नमस्कार मित्रांनो. तर स्वानंदी अर्पिताला अशी काही गोलगोल फिरवते आणि तिच्या मनाला डागण्यात देत असते की अर्पिता सटकते आणि सगळं सत्य बोलून दाखवते. त्यानंतर समर अशा काही कानाखाली मारतो की अर्पिता, मलिका आणि अंशुमनचे चांगलेच उडतात होश. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप जबरदस्त आहे. तर नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. तर स्वानंदीवर मलिका, अर्पिता खूप आरोप करत असतात आणि स्वानंदी काही बोलायला लागली की समर तिला अडवत असतो. खरं तर भाऊ म्हणून त्याला काळजी वाटणं साहजिकच असतं, पण तरी स्वानंदी काही शांत बसत नाही आणि मलिका, अर्पिता किती खोटं बोलतात हे समरला दाखवून देत असते. कारण अर्पिताच्या विरुद्ध तिच्याकडे एवढा मोठा पुरावा असतो, पण ती लगेच न दाखवता अर्पिता किती खोटं बोलते आणि मलिका तिला कशी पाठीशी घालते याचं ज्वलंत उदाहरण ती समोर आणत असते. अर्पिता स्वानंदीला म्हणत असते, तुला माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे गं? मी सांगते ना तुला, माझ्या घरची अजिबात चांगलं नाही, तरी तू तिकडे पाठवतेस. बघितलंच दादा, मी सांगत होते ना, ही स्वानंदी आम्हाला खूप बोलते. हिला माहीत नाही त्या लोकांचे 2 रुपये आहेत. स्वानंदी म्हणते, अर्पिता ताई, त्या लोकांचे नाही, तुमचे 2 रुपये आहेत. त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं नाही, तुम्ही त्या घरातून बाहेर पडलात. मोबाईल दाखवत म्हणते, तुमचा खरा चेहरा मला आजच कळलाय. अरे तुरे करत म्हणते, आता तू सत्य सांगतेस की मी सांगू? मलिका म्हणते, काय ग स्वानंदी, कसलं सत्य? बघितलं समर स्वतःचं खरं करण्यासाठी कशी आपल्याला ब्लॅकमेल करते? स्वानंदी म्हणते, काकू, मी कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला खरं वाटत नाही, आवाज देते या आतमध्ये. आता आशिष आणि त्याचे आईबाबा आत येतात. ते बघून अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकते. ते हळूच म्हणते, मॉम, हे इथं कसे आले? मलिका तिला हळूच म्हणते, आप्पी शांत बस, काय करायचं ना ते मी बघते. स्वानंदी म्हणते, राजवाडे, आता हेच तुम्हाला काय ते खरं सांगतील. आशिष भाऊजी, बोला तुम्ही. आप्पी म्हणते, आता काय बोलणार आहे तो? त्याला तोंड आहे का बोलायला? हे बघ आशिष, खरं तेच सांग. आता मलिका आशिषला नकळत धमकी देत असते. रोखून बघत म्हणते, जावई बापू, जे काय सांगताल ते अगदी विचार करून सांगा, नाही म्हणजे त्याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगायला नको. आता यावर आशिष डगमगतो, पण त्याचे आई बाबा नाही. ते म्हणतात, आम्ही सांगतो. आम्ही अर्पिताला घराबाहेर काढलं नाही, तीच इथे आली. कारण आमची परिस्थिती पहिल्यासारखी नाही राहिली. जे आमचे आणि राजवाड्यांचे संबंध झाले होते ते आमच्याकडे खूप मोठा बंगला, गाडी आणि खूप संपत्ती होती. पण आमचं नशीबच पालटलं आणि आम्ही फ्लॅटमध्ये आलो. आणि तो छोटा असल्यामुळे अर्पिताला तिथे अजिबात आवडत नाही. आम्हाला मान्य आहे, ती श्रीमंत घरातली मुलगी आहे, राजवाड्यांची. पण आता आम्ही तरी काय करणार? आमचा पण नाईलाज आहे. पण खरंच अर्पिता घरी आली तर आम्हाला आवडेल. आशिष म्हणतो, हो, मला अर्पिता खूप आवडते. मला तिच्याबरोबर संसार करायचा आहे. पण अर्पिता मात्र त्यांची तोंडं बंद करत म्हणते, तुम्ही जे वागलात ना ते मी कधी विसरणार नाही. ते आता बोलणार तेवढे तर अर्पिता म्हणते, गप्प बसा, तुम्ही एक शब्दही बोलू नका, नाहीतर तुम्हाला माहीत नाही माझा दादा काय करेल ते. मलिका म्हणते, हो, तिच्यासमोर दादाचं तिच्यावर खूप प्रेम आहे. रोखून बघत म्हणते, तिला त्रास झालेला मला अजिबात सहन होणार नाही आणि समरला पण. पण स्वानंदी मात्र चांगलंच ऑब्झर्व करत असते. स्वानंदी ते, अर्पिता ताई, अहो तुमच्या लहान बाळाचा तरी विचार करा. त्याला आई बाबा दोघांच्या प्रेमाची, मायेची गरज आहे. मलिका म्हणते, का आम्ही नाही माया देऊ शकत? स्वानंदी म्हणते, काकू तसं नाही, पण आई शेवटी आई असते, बाबा शेवटी बाबा असतात. आजी म्हणते, स्वानंदी बरोबर बोलते. अर्पिता, तू तुझ्या घरी जायला हवं. अगं बघ ना, किती चांगली माणसं आहेत तुझी. आशिष म्हणतो, ऐक ना अर्पिता, तुला सुखी ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. अर्पिता म्हणते, नाही नाही, मी इथेच राहणार आहे, मी कुठेच नाही जाणार. मी आईकडेच राहणार आहे, तिला सोडून मी कुठेही जाणार नाही. स्वानंदी म्हणते, तुम्हाला आईकडेच राहायचं होतं तर तुम्ही लग्न कशाला केलं? अर्पिता म्हणते, यांच्याकडे ना आपल्यासारखं घर होतं, पण आता नाही आहे. स्वानंदी म्हणते, परिस्थिती आज आली आहे, घर बदललं म्हणून एवढा मोठा फरक पडला असं काहीच नाही आहे. मलिका रागाने स्वानंदीकडे बघत असते. स्वानंदी म्हणते, मुळात तुम्हाला ते करायचंच नाही आहे. अर्पिता रागाने आणि ओरडत म्हणते, नाही करायचं आहे मला, मी राजवाडे. आता मात्र समरला अर्पिताचं खरं रूप कळतं. अर्पिता म्हणते, खूप पैसा आहे माझ्याकडे, मी राजवाडे, मी यांच्यासाठी का काम करू? मी राणीसारखी राहते आणि राहणार. चला चालते व्हा इथून, मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला मी व्यवस्थित समजवलं होतं, पण कदाचित तुमची ती लायकीच नाही आहे. आता मात्र समर मोठ्याने ओरडतो, अर्पिता. तो आता जातो ना अर्पिताच्या
खणाखण कानाखाली मारत असतो ते बघून तर सगळेच तोंडाला हात लावतात. मलिका म्हणते, समर, आप्पी. आता आप्पी गालाला हात लावून उभी असते आणि म्हणते, दादा तू मला मारलंस, ह्यांच्यासाठी मारलं? समोर म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली एवढं खोटं बोलायची? अगं मी काकूने तुला हे संस्कार दिले? तुला कळतंय का तू धडधडीत सराईसारखी खोटं बोलतेस? मला पण वाटलं खरंच तुला सासूरवास होतोय, तुला घराबाहेर काढलं, पण त्या सगळ्यामागे तू असेल असं कधीच वाटलं नव्हतं. का का वागलीस असं? अगं परिस्थिती काय आज आहे आणि उद्या नाही. स्वतःच्या घरच्यांना साथ द्यायचं सोडून तू इथे पळून आलीस आणि त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नको नको ते भरवलं. हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली का? आज स्वानंदीमुळे हे सगळं कळालं, नाहीतर आम्ही आयुष्यभर समजलं असतो की हे लोकच वाईट आहेत. तुमच्यासारख्या मुलींमुळे सासर बदनाम झालं. स्वानंदी म्हणते, अगदी खरं आहे राजवाडे. आजी म्हणते, काय ग अर्पिता, तुला हे करायला काहीच नाही वाटलं? अगं सोन्यासारखे लोक आहे आणि तू त्यांच्याशी असं वागतेस? आता मलिकाही जाते आणि अप्पीच्या एक कानाखाली मारते आणि म्हणते, अप्पी तू माझ्याशी खोटं बोललीस? माझ्याशी? अगं मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास केला. ह्या देव माणसांविषयी तू नको नको ते भरवलंस. हे करायला तुला काहीच नाही वाटलं? अगं तुझ्या दादाने आजपर्यंत तुमच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, तुम्हाला संस्कार दिले आणि तू तू असे गुण उधळतेस? सुष्मिते, अर्पिताताई मला वाटलं नव्हतं तुम्ही असं काही कराल ते. बिचारे तुमचे सासू सासरे आणि आशिष भाऊजी, मी पण त्यांनाच वाईट समजले. मलिका जाते त्या तिघांसमोर हात जोडते आणि म्हणते, खरंच आप्पीच्या वतीने मी तुमची माफी मागते. आम्हाला खरंच माहिती नव्हतं ती तुमच्याशी अशी वागली. आणि आशिषकडे रागाने बघायला लागते. आता आशिष खाली बघून घेतो आणि पुन्हा एकदा स्वानंदी ऑब्झर्व करते आणि म्हणते, आशिष भाऊजी तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही. काही जरी वाटलं तरी तुम्ही मला आणि राजवड्यांना सांगू शकता. तुम्ही जर असं घाबरत राहिलात तर तुमचा संसार कसा होणार? आता आशिषला धीर येतो आणि मलिका स्वानंदीकडे बघायला लागते, कारण तिला कळून चुकतं की पुन्हा एकदा स्वानंदीने आपल्याला बघितलं. अर्पिता म्हणते, दादा तू कितीही मार, मी जाणार नाही. समोर म्हणतो, तुला जावं लागेल. पहिले तरी तुला परवानगी दिली होती की तू या घरी येऊ शकते, जाऊ शकते आणि पाहुणी म्हणून राहू पण शकते, पण आता इथून पुढे जोपर्यंत तू तुझा संसार नीट करत नाही तोपर्यंत ह्या घराची पायरी चढायची नाही. अर्पिता म्हणते, दादा तो तो हो, आणि आज जर यांच्यासोबत गेली नाही तर मी तुला धक्के मारून काढून देईल. मलिका म्हणते, समोर म्हणतो, नाही काकू, मला वाटलं होतं अर्पिताला त्रास आहे म्हणून मी साथ देत होतो, पण ही एवढी भयंकर वागेल असं मला कधीच वाटलं नाही. खरं तर मला स्वतःचीच लाज वाटते की मी त्यांच्यावर संस्कार नाही करू शकलो. आता खरंच आप्पी जाते की राहते हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.